तर आज मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करते. ह्यासनी मी रोज उठवते सकाळी जिमला जायला आणि परत मलाच बोलतात की तू का जिमला मला उठवत नाहीस लवकर. तर आता बघा. ओ ओ उठा की, जिमला जाणार आहे ना? किती वाजले ते? वाजलेत आता 6. उजेड बघा किती पडलाय तरी सुद्धा. म्हणजे तू किती उठलेस? आम्ही 4 वाजता उठली पहाटे. आज काहीतरी आहे ना. सुहासिनी नाहीत का? चला तो पण टेक घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे अजून आपल्या फॅमिलीला. हा निघून जाणार हो, जखम बरी व्हायला लागल्या. त्यासाठी आता वॅसलीन त्याच्यावर लावा, पेट्रोलियम जेली. चला आवरा. श्रीशाला उठवून अजून मला तिचा आवरायचंय. चालते चालते, ते आपण पुढे शेअर करूया. चला आवरा, तुम्ही फ्रेश होऊन या. तो मी श्रीशाला उठून आंघोळीला पाठवते. तर आता आम्ही आलेलो आहे भवानीजवळ आणि आता भवानी देवीची पूजा करून घेणार आहे आणि सगळं साहित्य आणलेलं आहे, म्हणजे जे सुहासिनीसनी लागणार आहे ते जेवणाचं नंतर पूजेचं. तर आता ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करतो की आम्ही काय काय आणले आणि कसं कसं म्हणजे देवीची पूजा करणार आहे. तर आता इथं आपण देवीला खाली चांदीचे डोळे घातलेले आहेत. तर आता इथं आपण देवीसाठी साडी आणलेली आहे, नंतर ओटी भरण्यासाठी पीस आणलेले, ही ओटीची पिशवी आणलेली आहे आणि त्याचबरोबर हा नारळ आणि टॉवेल टोपी. टॉवेल टोपी हातात आणि टॉवेल टोपी आणलेले, पानाचा विडा, सुपारी, लिंबू, त्याचबरोबर देवीसाठी अलंकार, त्यामध्ये ह्या बांगड्या, हा गजरा आणि गळ्यातलं वगैरे पण आणलेलं आहे. आणि आणलेलं आहे देवीसाठी मंगळसूत्र. तर आता हे सगळं आपण इथे ठेवूया, देवीला नंतर घालूया. त्याचबरोबर देवीसाठी नथ सुद्धा आणलेली आणि ज्या सुहासिनी आलेत त्यांच्यासाठी हे ऑक्साईडचं गळ्यातलं सुद्धा आणलेलं आहे. आणि ही कापसाची माळ. तर आता आपण हे सगळं साहित्य घेऊन देवीची पूजा करूया. तिचा चेहरा आहे का ते दिसत नाही ना? हां तसं तसं धरा. 2 मिनिटं तुम्हाला सांगते. असे देवीला हे चांदीचे डोळे अर्पण केलेले आणि आता देवी पुढे आधी ही ओटी ठेवायची, नमस्कार करून घेते आणि तुम्हाला हळदी कुंकू लावते. आता इथं असं देवीचं एवढं मस्त लागतं. ते दोन्ही आणले तेवढ्या दोन्ही. त्याच्यात गेले आणि तुला तू त्यावले माहिती व्यवस्थित येऊ दे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव
मंगळवारच चामूश असणार आहे. हो बालमंगळवारची. कारण तरी पण त्यांची सेल्फी हां बसा की नाही म्हणते तशीच आहे घाला तर आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलोय खूप लांबच्या आणि इथं बघू शकता काय तुमची करामत कुस्तीची काय झालेली आहे ती कुस्तीची मस्ती आणि त्याच्यात आता जखमेला इन्फेक्शन झाले आहे ना डॉक्टर पूजा नाही आणि डॉक्टर साफ करायला लागले त्यांनी ह्यांचं तोंड बघू शकता मला भ्याच वाटतं माहिती डॉक्टरचा नाही भरोसा दाबून म्हणजे एकदम बोलत बोलत इकडे देणार तस का आणि ही रायबाची आपल्या ती बरं झालंय ती स्वतः करून घेतलंय का नाही म्हणजे रायबा रायबा नाही केलं का नाही पाडलं बिडलं नाही लगेच बरं होते लगेच आठवड्यात बरं होतं आणि इथं खाली रायबा आहे सगळीकडे रायबा आहे लहानपणी गुडघं फुटलं नाही खरं मोठ्यापणी गुडघं फुटायला लागलं त्याला ते हे कधी बांधलं नाकाला लवकरच एक 15 दिवसात व्यसन टोचायची आज उद्या 31 तारीख आणि आपल्या रायबाला 8 महिने पूर्ण होऊन उद्या एक तारखेला येत्या 9वा महिना लागणार मला वाटलं नव्हतं एवढी होईल ती का ती व्यायाम करताना घाम जाऊन जाते कोणाष्ट व्यायाम करताना घाम लगेच जात होता पट्टी काय म्हणता लागताय काही पूज आहे काही का सूज आहे तू पण आहे कशामुळे डॉक्टर अचानक सुजला आणि तसं झालं हो? इन्फेक्शन ते दोन्हीचा मातीचा ते संपर्क तेवढं आहे ती रायबानं काल असं हे करताना घसघस लावल्या नाही नाही भाऊ दोष द्यायचा नाही तर माझी खराब आहो रायबानं काल घसघस लावल्या काय नाही शिंग बिंग काय ते दारा इकडे तिकडे म्हणजे पोरांचं धक्क बिक्क लागते ती कळत नाही आणि ती म्हणते का नाही काय हो डॉक्टर आंधळ झाली दुःख आंधळ झालं तर आता हे हॉस्पिटल इथं आहे मेडिकल तर आता औषधं घेतो आणि आम्ही जातो खूप लांब जायचंय आम्हाला इथून या तिथं काय हो बिझनेसला आता कुलूप आहे तर हे दुकान हो लवकरच दाखवणार आहे तर दिसला का इथं आहे आपला छोटासा बिझनेस तर डॉक्टर द्यायला लागलेत औषधं आणि होईल लवकरच बरं ओ मंगीचा व्यवहार का झाला मंगीचं सांगायचंच राहिलं कारण की मंगीच्या दिवशी दिली आपण मंगीचा व्यवहार झालेला आहे कारण की मंगीच्या जागेवर तुम्ही बघताय कोण आहे राधाची मम्मी राधा, परत रायबाची आपली आई आणि रायबा शेठ आणि जागा आता मोकळी राहिल्या मंगी दिली मंगी देण्याचं कारण म्हणजे आम्ही आता करणार ओपन गोटा आणि आम्ही घेणार आहे गया हळूहळू स्टेप बाय ती म्हण नाही का थेंबे थेंबे तरीचा तर आता हे शेडचं संपूर्ण काम करणार आहे तिकडे आम्ही ओपन गोटा करणार आहे पण मग मंगी द्यायचं कारण काय मंगी द्यायचं कारण म्हणजे आम्ही आता इथनं पुढे मस्त घेणारच नाही घेतलं तर गायला घेणार आहे हो जर्सी गाय म्हणून मंगी दिली आणि मंगी कुठं दिल्या मंगी लांब दिलेली नाही म्हणजे इथून कच्चून 1 किलोमीटर अंतर असेल आम्ही कुठल्या व्यापाऱ्याला वगैरे कोणाला दिलेलं नाही काशीगावतच मंगी आहे काशीगावतच मंगी दिल्या कारण त्यांच्या जवळजवळ 5-7 म्हशी आहेत म्हशी जायच्या गाया नाहीत त्यांच्या म्हणून आम्ही पण तो गोटा बघून आलेला आहे म्हणून मंगी म्हटलं जाऊ दे आणि सुखरूप आहे मंगी कुठं बांधल्या ती पण बघून आली आहे बघून आला सा बरं आहे छान आहे म्हणजे आणि कारण की काय दिली म्हणजे कारण की आम्ही गायाच करणार आहे जर्सी गाया तिथनं आता हे काम करायचं सगळं ते आता स्कूल बस वगैरे आहे ना तिथं पण काम करायचं तिकडे सगळं ओपन गोठा ठेवायचा आहे हे सगळं आपण पाडून वगैरे चिऱ्याचं बांधकाम करून तिकडं गाया तिकडं कालवाडी म्हणजे आता हे डोक्यात झालं कारण का सकाळी 1 तास 2 तास संध्याकाळी 2 तास मी इथंच असतो गडी 2 बघायचं आपण सगळं हँडल करून असं म्हणजे स्टेप बाय करायचं आपल्याला हो एकदम काही घास घ्यायचा नाही हो हळूहळू म्हणून मंगी दिली आणि मंगी कुणाला आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याने दिलेला नाही काही नाही आम्ही मंगी दिलेली आहे शेतकऱ्याला शेतकरीच आहेत ते पण त्यांच्या 6-7 तरी म्हशी आहेत त्यांच्या
आधीच आधीच. कारण ते गया नाही ते त्यांच्या मसर जायचं आणि आपल्याला आज जास्त लागला हे असलं बघायचं. हो हे असलं कार्टून कार्टून. हा कुठली पेंट? सगळी कुठली पेंट बिस्कटली हे ते गावाली एक टाकली इथं टाकली तुम्ही? मी नाही त्यानं टाकली. कारभाऱ्यानं? हा कारभाऱ्यानं टाकली आहे. बिस्किटी सगळे येत नाही. मी तसे टाकतो ना शेरडाचं. मी त्यासनी गहू ठेवतो. आता बघ सकाळी गहू ठेवतो खालीत करून. हे असं शेरडाचं काम आहे. आणि गव्हात शी पण केल्या हिचं काम आहे. दादा शाणेस का काय हो? हा ही राधा दादा काय नुसती- म्हणतील? काय काय हे बघ, हे बघ ते नाही बरं. हरभऱ्याचं बुसकाट. बुसकाट आहे पेट नव्ह. अहो 22-23 रुपयाला पोतन कशाला असतं? आणि तुम्ही भाऊजींच्या नाव ढकलताय. मला वाटलं काय हे बघा भाजी. हा ही गहू आहे गहू इथं ठेवलेला आहे. पेरू कोण नेते आज कळलं. आज आलं पेरू कोण येतं? तरी ते आहे 3 आपल्या ते कधी बघ आता काय म्हणली ते चला म्हणजे पेरू काढूया. पेरू काढ्या. आम्ही होतो पेरू गावाला आम्हाला. राधा राधा खरंच हे राधाचं नुसत्या उड्या है ना. 4,10,000. 4 लाखाला घेतलाय. ठेव कोण आहे? जागा बसायला जागा इतर आहे बस. आणि ह्याला प्रश्न पडला की रायबा कुठे गेलाय. रायबा बाळा आम्ही जोपर्यंत आहे रायबा म्हणत नाही आम्ही जिवंत तोपर्यंत रायबा काही लावणार नाही त्या दावणीच नाही रायबा. रायबा कायम असणार बाळा. रायबाचे फक्त 4 महिने मग मैदानात जाणार. 4 ते 5. आज रायबाचा बर्थडे 8वा बर्थडे. मला वाटलं काही वर्ष झालं. उद्या 9वा महिना लागणार बाळाला. रायबाला आज काढायचं होतं बाहेर. आज वेळच नाही. श्रीषाची पालक मिटिंग होती हो तिकडे गेलो. पेरेंट्स मीटिंग. श्रीषाची सही करून आलो मी आणि कंप्लेंट पण देऊन आलो. काय कशाला सांगायचं आपल्या फॅमिली काय कंप्लेंट काय हो दमवती. दमवत नाही तीच कंप्लेंट दिली आहे. टीचरनी म्हणतो मी श्रीषा दमवते काय म्हणजे अजिबात दमवत नाही म्हणून मी कंप्लेंट केली. श्रीषा दमवत ना दमत जा. पेरूला का नेत जाऊ नका ते. हा? नाना पण कवाय लागले. आई कृष्ण. पहिल्यातल्या शिव्या ए नेत जाऊ नका पेरू रे. थोडे दिवस इथं पण सीसीटीव्ही बसणार आहे. मग कळते आम्हाला. आता आता इथं पण बसवणार आहे. कसं आहे नानांचं किती बारीक लक्ष आहे बघा. नानासनी माहित आहे सगळं. तर बाजीची अजून एक पाणी पिण्याची सवय समजलेली आहे. समजले म्हणजे सकाळी समजले. आता त्याला बोलतो तो रोज कुठे न्यायचा इथनं सोडायचा सिंटेक्स जवळ आणि न्यायचा साहेब आतीच आणि साहेब जसं खाते चालू केलंय तसं आता ढुशून ढुशूम ढुशून ढुशून करायला लागले. पहिली श्रीषा दुर्गा गोंजरत बसत होत्या. आता दाखव. मी जरी जरा जवळ गेली तर का सांग. ए, तुमच्या पण राजा. येतोय मला- काय गड्या? ही राधा काही खुळे आहे बाबा. हो, हो, हो. या पुढे म्हणते खाते बघतोच. पाहिजे त्याला. ए बायच्या चहा बुके मला असतो पेतोय नाही पेतोय चहा बुके बघायचं का नको. आज काय अहो आपल्या युट्यूबवर चालत नाही. पॉलिसीत बसत नाही. हो, ती पण आहे. आपण काय मारायचं नाही पण आता कालचा व्हिडिओ मध्ये एक दादा काय बोलत की दादा तुम्ही सगळं दाखवता आणि शेवट मान मागता. मान वगैरे काही नाही. कसं युट्यूब खूप स्ट्रिक्ट आहे आणि हे तर आपला हे फॅमिली ब्लॉगिंग. तो मानवी आहे. हा. तर काय झाला विषय आपला भाजी पळत आला. भाजी पळत आल्यानंतर लहान मुलं गेली पळत मागली आणि काय करते म्हणजे त्याचा असं चापकाला फार काढते मोकळा हो बायला तापवायला. युट्यूब कॉलेजमध्ये चाप चालत नाही ते एक विषय. आणि सुलतान पळाला. सुलतान पळताना काय नाही म्हणजे असं मी टेक घेत होतो. अशी लहान मुलं अशी उभा होती का साईडला वाटत होती ते त्यांच्या हातात चाबूक वगैरे होता. मग ती आयला येलो डॉलर काढला. मग ती परत ती कट केली मग $3 मग ती आम्हाला वारणी घेतली. काय पाहिजे साहेब माहिती का तिथं आलो आता त्याच तो सवय लागल्या हे दार उघडलं की पाक गवानीच्या पुढे येऊन उभा राहायला तर मला वाटतंय कार्यकर्ता काय तो बाजो. आणि कालीत त्या साहेबांचं आलेलं आहे खाद्य घ्या म्हणते. काही राधा हो. श्रीषा येऊ नको जवळ. तिला आता पळायचंय. तिला फॅक्टरीला बघ किती आली ती. आज काय सगळी गॅग बघायला साहेबा शेतला चहा देते काय शाळेला सुट्टी नाही का आज शनिवार. चला आता भाजी खाद्य खातोय. खाद्य खाल्ल्याचं पाणी कसं पितोय बघा. आता सकाळी प्यालाय तसाच आता पितोय का बघा. आणि भाजी जवळ जायला म्हणजे आता धाडच होत नाही. इधर भाजी कसं खाते तुम्ही दाखवा. शिस्ती आला बघ. नाही येत.
हे आपली भाजी. आणि काल पळाला का नाही, पळाल्यापासून इतका फ्रेश झालाय तो, म्हणजे चंचलपणा झाला त्याच्या अंगात. बघितलंय का भाजीचं थोडं असं झालं होतं बारकाला. कसं झालं कसं झालेलं असं आता असं झाली ती. हा. आणि काय घ्या घी म्हणायची. आज शनिवार असल्यामुळे मला पोरं आली बघायला. तर भाजी लागला आता खाद्य खायला. खाद्य खाल्ल्यानंतर पाणी पितो का बघा कसा, त्यानंतर शेअर करतो तुमच्यावर. तर हे आपले रायबा शेटला उद्या बाहेर काढणार आम्ही, भावनेच्या माळाला नेणार आहे, मोकळा सोडणार आहे रायबा शेटला. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. आणि बाहेर एक खोंड आलंय मोठ्याच्या मोठं खोंड आहे. किती महिन्यात आहे रे? हा, भाजीत काय बदल झालाय का कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला भाजी बघा आता कसा दिसायला लागलाय. आणि भाजीत अजून लय बदल दिसणार आहे. 1 महिना फक्त भाजी ओळखणारच नाही भाजी. पहिला भाजी कसा होता आपला, आणि आता बघा तरी घेऊन अजून 15 दिवस व्हायचे आहेत भाजीला. झाली ते तसा नाही, तसा घेऊन नवं, तसा घेऊन नवं, मूर्त घेऊन मूर्तापासून. तर भाजीत भरपूर, मला तर असं जाणवतंय भरपूर बदल झालाय भाजीत. लागलाय आता मस्ती करायला. आता डेरकाळ्या फोडायला लागला, डेरकाळ्या. ए भाजी नको भाऊ. तर बापू आणि गणेश निघालेले आहेत घरी त्यांच्या सोन्याला घेऊन. आणि ह्यांनी आता भाजीला पाणी देणार आहेत. म्हटल्याप्रमाणे भाजीचं झालं खाद्य खाऊ भाजी मारायचं लागलाय आता. आणि शिंग गोळ्यावर तर पाकच झाडून होणार नाही पुढे जायचं. बघूनच शिंग. अशी मस्ती केली पाहिजे. अति शांत वागू नको, थोडी मस्ती पाहिजे. सर मागे मागे सर, दात खातो. मला कुठलंच जनावर घेत नाही, कुठलंच. आता तुम्ही म्हणू आता येऊ बघ सर माग हो का? आपलं लाड नाही तसा लाड. त्याच पण आता बोललं नाही काय काय हा काय व्हायला लागलं म्हणतो. त्याला व्हिडिओ दुसरीकडेच वार करतोय आपला. भाजीचं आणि खाद्य खाऊन बघा. पाणी सकाळी जी टॅक्ट होती पाणी पाजायची ती बघा, पाणी सक्सेस होते का. पाणी घेऊन येत आहे. थांबते मी त्याचं. भाजी पाणी यायला लागले. आणि ह्या मॅडम बघा नुसत्या खाली मान काढून पाणी होतं. नाही ते ना काय सकाळी पण आता पाणी प्यायला आल्यापासून बघतोय संध्याकाळी पाणी पिणं जातं. 2 टाइम पाणी पितो एकच आहे. ह्या मॅडम बघा सगळं पाणी पेते त्या, दूध पेते त्या, वैरण खाते त्या. खात्याची पाठी जरा एकदा वरतून बघू का त्याला. वातावरण चला आगे. वर्ण होता. जेवायचं टाइम पाणी पितो. एकच टाइम म्हणजे ह्या वातावरणामुळे उन्हाळ्यात 2 टाइम. सॉरी तुमचा पचका केलेला आहे त्याने. सकाळी प्यायला 3-4 तर 3-3.5 भाजी प्यायलाय पाणी. आता पाठी काय तर आता ह्यांनी कामावरतच आलेत आणि आता खाद्य चारून घ्यायला लागलेत. तर ही मग आपलं मंगीर होते तोंडात. मंगी रायबाची मम्मी आणि राधाच्या मम्मीसाठी. आणि इथे आपले आहेत रायबा शेठ आणि ते खाद्य खात आहेत. आणि एकदम कमी खाद्य घालायला लागते कारण साहेब जरासं जास्त आता खाद्य घातलं की तसं सोडून देतात. प्रमाणापेक्षा जरा जर जास्त असलं नाही खात नाही. आम्ही आपलं असं म्हणतोय की हा 1 किलो 1.5 किलो असं घालायचा प्रयत्न करतो पण नाही खात रायबा. बाळा माशा दमवायला लागलेत, थांब दूर करायचा. राधा मॅडम दूध प्यायला चाललंय. लाच बघा जागा बदल द्या. आता हो लक्षात असते ती जागा दिवस. हिला काय तर आहे राधाच्या मम्मीला पण असं. तो दूध प्याला नाही बाळ किती लिटर त्या बाळाला दूध. रात्री आपण बघितलं काय केलं रायबानं. रायबा मोबाईल मध्ये बघायला गाठ रायबा उठलायच ना. मम्मी तिथं बसलेली तिला शिंगानं उठवली. कसं उठवली दोन्ही शिंग घालून उठवली तिच्या पोटात. आणि आम्ही बोलत होतो काय करतोय तर मम्मीला उठवलं. परत मम्मी मागे सरली इकडं आणि साहित्य तरी किती वेळ मम्मी येत नव्हती तर त्याने किती म्हणजे कानाला चाव पायाला चाव. मम्मी म्हणणार बास आता शेवटी पाजलंच पाहिजे, पर्याय नाही. होय दोघं परत बसलेत. आणि ह्या तिघींचं काय, ह्या तिघांचं माया लेकरांचं इथं कुत्र्यांचा एवढा आवाज येत होता बास हाय ना. आणि ही आणि इथं येऊन बसलेली. हो बघू काही काय बनवणार होतो आपला व्हिडिओ कालचा आजचा. आणि आम्ही असं सगळं थोडं टेक घेत आलोय.
आणि कसं कालचा अचानक अड्डा ठरल्यामुळे बाजीचा सगळा प्लॅन आमचा जरासा विस्कळीत झाला की आम्ही वेगळा व्हिडिओ करणार होतो. आणि सुहासिनींचा कसं आम्ही भवानीचं तर करतोच, म्हणजे आम्हाला आवडतं आणि आता आमची श्रद्धा आहे. जसं की म्हणजे आता तुम्ही पण म्हणणार की व्हिडिओमध्ये हे सारखं देव 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 का करतात, तर कसं आहे देव म्हणजे आमच्यासाठी म्हणजे एक मानसिक समाधान आहे, समाधान. आणि त्याचं केल्याने काही वाया जात नाही, आम्हाला छान असं फळ पण मिळतंच. आणि त्याचबरोबर एक म्हणतात ना मेडिटेशन, डोकं शांत राहतं, मन प्रसन्न राहतं, ह्यासाठी सुद्धा चालू असतं सगळं. तर सुहासिनी घातल्या आणि तो व्हिडिओ आम्हाला छान प्रॉपर करायचा होता, पण आमच्याकडे एकच म्हणजे जो आपण व्हिडिओचा ब्लॉग करतो तो एकच मोबाईल आहे. तर तो मोबाईल शेवटी अड्ड्यावर गेला आणि माझ्याजवळ मग घरातला साधा जो आपला मोबाईल आहे त्या मोबाईलने मी शूट दुसऱ्याकडून करवून घेतलाय. थोडा मी पण केलाय. कसं झालं, आपल्या सुवासिनीत म्हटल्यानंतर आपल्याला त्यांची म्हणजे देखभाल केली पाहिजे, त्यांना जेव खाऊ घातलं पाहिजे, देवीची पूजा पण करायची होती, खूप गडबड होती. तर मी दिला होता मोबाईल, तर जसा होईल तसा त्यांनी शूट केलंय. कसं आम्ही दोघं रोज शूट करतोय, त्यामुळे आता आम्हाला ते समजते की कोणती गोष्ट घ्यावी कोणती आणि कसं ते दाखवावं तुम्हाला. पण कसं नवीन एखाद्या छतात कॅमेरा गेला तर ते होत नाही, है ना? होय, माझं ते असं चुकलीत. म्हणजे काय करते ते आता मित्रासाठी लागला मोबाईल असं मग ते हो, त्यांचं लक्ष राहत नाही. अरे असा तर मोबाईल मग ती काय करते ते मोबाईल आता कसं इकडं दाखवायचं? आणि मी इकडे बोलते तर मोबाईल त्या बाजूला आता असा मोबाईल पुढे धरायचा आहे ना, तर तो मोबाईल धरणार इकडं हा आणि तो माझ्याकडे बघत बसला. अरे काय दाखवायचं आहे ती दाखवते. हा म्हणजे ते. आणि त्याचबरोबर परवा इतका छान व्हिडिओ झालेला रायबाचा आणि ह्यांचा, पण तो पण म्हणजे तो, ह्यांच्या हा, shoot छोटा झाला. मुलगा आहे 10वीला आता, पण त्याच्याकडे ते शूट कॅमेरा त्याने चालू केला नाही. मोकळाच कॅमेरा असलो तेव्हा लय हसलो. कॅमेरा म्हणजे त्यानं व्हिडिओ चालू केला नाही, मोकळा जवळजवळ 1-1.5 तास व्हिडिओ मोबाईल त्यानं का नाही मोकळा झालेला असा. आणि मी म्हटलं बघू, हम्म. त्याला मी म्हटलं अरे बघू इकडे की म्हटलं बघू कसा व्हिडिओ झालाय. आणि आपला व्हिडिओ ओळखायला आलो, व्हिडिओ झालेला नाही तर नाही एक सकट त्यानं म्हणजे एका मिनिटाचा कट्टे घेतला. म्हणलं जाऊ दे, मग त्या दिवशी व्हिडिओ टाकणार नव्हतो, म्हणजे काय व्हिडिओ झाला नाही आणि टाकलाच नाही ना आपण त्या दिवशी व्हिडिओ. टाकला की कोणता हो? हा नाही का टाकला नाही टाकला. त्या दिवशी व्हिडिओ टाकला कमेंट आले भरपूर व्हिडिओ टाकायचा आणि अजून व्हिडिओ करायला म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला. आता हे व्हिडिओ आता जो करतोय आता इथनं पुढे एडिटिंग आता किती वाजलेले आहेत 5. आता एडिटिंग चालू एडिटिंग चालून लगेच तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे. तर चला आणि आता बस अजून जे आमच्या काही लक्षात येईल काय होईल त्या आणि उद्या आपल्या रायबाला नेणार आहे मी भवानीच्या पायथ्याशी मोकळा सोडला. बघू आपला आणि रायबाशी. अशा प्रकारे ह्यांनी जे काही आम्ही करू ते तुमच्या बरोबर शेअर करू. त्याचबरोबर ह्यांची थोडी जखम झाली ती पण शेअर केली. आणि कालच्या व्हिडिओला छोटासा व्हिडिओ होता तर भरपूर कमेंट आले की निदान 21 मिनिटाचा व्हिडिओ टाका. हो, पण 21. तो झाला नाही. असं दे गडबडीत तुमच्या बरोबर अड्डा शेअर करायचा होता. अड्डा का म्हणायचं मैदान? आठाच म्हणतील सगळे मी कधी माहिती आहे. आणि आपला बाजी बघा फरक पडला किती. फक्त दिसाय त्याचा चेहरा असा आहे की वाटतो लईच गरीब आहे. बघा की बघा नजर बघा की कर बाबा या लागला अंगावात. आणि रायबा शीट आणि आपली रायबा शीट. रायबा उद्याच्याला रायबा आमचा आता हे करणार आहे, पूर्णपणे व्यायाम करून घेणार आहे आमचा. होय तुमचा. कारण की उद्या त्याला मोकळा सोडणार आहे. सोडून द्या, जागा बदलली. 2 दिवस चला खूप मोठा व्हिडिओ 2 दिवस झाले व्यायाम नाही दिलेला त्याला. मोठा व्हिडिओ रायबा शीट मोठा. चला टाटा. चला टाटा. रायबा इकडे बघ एकदा फॅमिलीकडे आपल्या. काय रायबा नाही मी आले ना तर माझ्याकडे बघणार. थांब मी बघतो तुझ्याकडं. सर रायबा हां इकडे बघ टाटा कर रायबा शेट. ओके आली चला. तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं कालच्या व्हिडिओला छान छान कमेंट केल्या तसं आज जे शेअर केले त्यासाठी सुद्धा कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. रायबा शेट रायबाची पण काळी पण काय म्हणजे पिल्लू दृष्टी लागू नये म्हणून सगळं असं काळं काळं चला.